नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता चाचणी पोलीस भरतीची काही उदाहरणे बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया बुद्धिमत्ता चाचणीला। प्रश्न पहिला बघा, 4, 9, 19, 34, 54 क्वेश्चन मार्क। आपल्याला क्वेश्चन मार्कच्या जागी कोणती संख्या येणार आहे ते बघायचं आहे। चला तर करूया। 4, 9, 19, 34, 54 क्वेश्चन मार्क। 4 आणि 9 मध्ये 5 चा फरक आहे विद्यार्थी मित्रांनो। 9 आणि 19 मध्ये 10 चा फरक आहे। 19 आणि 34 मध्ये 15 चा फरक आहे। 34 आणि 54 मध्ये 20 चा फरक आहे आणि 54 आणि या संख्येमध्ये 25 चा फरक येईल। म्हणजे 54 अधिक 25 म्हणजे त्याचं उत्तर येईल, म्हणजे 9 आणि 79 म्हणून त्याचे उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो 79। नेक्स्ट क्वेश्चन बघा, 5, 9, 14, 20, 27, 35 क्वेश्चन मार्क। हा सुद्धा फरकावर आधारित प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। चला तर करूया। 5 आणि 4, 5 आणि 9 मध्ये 4 चा फरक आहे। 9 आणि 14 मध्ये 5 चा फरक आहे। 14 आणि 20 मध्ये 6 चा फरक आहे। 20 आणि 27 मध्ये 7 चा फरक आहे। 27 आणि 35 मध्ये 8 चा फरक आहे आणि 35 आणि समोरच्या संख्येमध्ये 9 चा फरक येईल आणि 35 आणि 9 म्हणजे किती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो 44 म्हणून याचं उत्तर येईल 44 विद्यार्थी मित्रांनो। नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2, 8, 19, 27, 28 क्वेश्चन मार्क। याचा आपण काढणार आहोत। बघा इथं 2 नंतर 8 आलेला आहे, नंतर 9 आलेला, नंतर 27 म्हणजे यामध्ये थोडं अंतर आलेलं आहे, त्यामुळे गुणाकार होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो। चला तर काढून बघूया आपण। बेचूक 2 गुणिला 4 जर केले आपण तर 8 येते, अधिक 1 म्हणजे 9 येऊ राहिला, 9 त्रिक 27 अधिक 1 28 येऊ राहिला, 28 गुणिला 2 करावं लागेल मित्रांनो आपल्याला, 28 2 56 म्हणून याचं उत्तर येईल 56। नेक्स्ट क्वेश्चन बघा, 3, 6, 11, 14 क्वेश्चन मार्क 22। यामध्ये सुद्धा फरक दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो। बघा 3 आणि 6 मध्ये 3 चा फरक आहे, 6 आणि 11 मध्ये 5 चा फरक आहे, 11 आणि 14 मध्ये 3 चा फरक आहे आणि 14 मध्ये 5 चा फरक घ्यावा लागेल। 14 आणि 5 19 होईल विद्यार्थी मित्रांनो, म्हणून याचं उत्तर येईल 19। 19 आणि 3 22 होईल विद्यार्थी मित्रांनो। नेक्स्ट क्वेश्चन, 12 ला 21 तर 24 ला किती, असं याचं काढायचं आहे। 12 ला 21 म्हणजे याची उलटी संख्या घेतलेली आहे, म्हणजे 2 आधी घेतला आहे आणि हे यामुळे याचं उत्तर आलं 21। आता 24 ला काय घ्यावं लागेल, 24 ला आपण याला उलटं करू, 42 उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो। नेक्स्ट क्वेश्चन बघा, 5 ला 19 तर 7 ला काय, याचा काढू आपण। 5 चूक 20 वजा 19 वजा 1 19, तर याला आपण 7 चूक, याला 4 ला गुणलं वजा 1 केला, याला सुद्धा 4 ला गुणू आणि वजा 1 करू, 7 चूक 28 वजा 1 27 येईल विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर। नेक्स्ट क्वेश्चन बघा, लास्ट क्वेश्चन आपला, 82, 273, 644, 1225 क्वेश्चन मार्क। बराच अंतर आहे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन मार्कमध्ये, म्हणजे आपण याचं काढून बघू। बघा कसं निघाल, 2 चा घन 8 असं येईल विद्यार्थी मित्रांनो संख्या, आणि त्याला लागून घन असं आलेलं आहे। 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125 असं येईल विद्यार्थी मित्रांनो। आता याचं उत्तर येईल 6 आणि 6 चा घन किती आहे 216, म्हणून याचं उत्तर येईल 21 6 विद्यार्थी मित्रांनो। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनल, बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ। कुठलीही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये टाका विद्यार्थी मित्रांनो। जय हिंद।